नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश वांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. योगीधाम कल्याण पश्चिम या परिसरामध्ये आलेले आहोत. नीता मोरे आणि सारिका पाटील अशा दोन वहिनींना आपण भेटणार आहोत. आणि हो, पुन्हा आजच्या भागात सुद्धा बिग बाजार यांच्याकडून 3000 रुपयाचं गिफ्ट वाउचर मिळणार आहे दिवाळी सेलिब्रेशनसाठी आजच्या दोन्हीही वहिनींना. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला. चला. नमस्कार. मी जितेंद्र मोरे. आमच्या सर्व परिवारातर्फे तुमचं हार्दिक स्वागत. हो, नमस्कार. नाव सांगा. माझं नाव मिसेस नीता जितेंद्र मोरे. हे माझे मिस्टर जितेंद्र मोरे. हे आमच्या सासूबाई. नमस्कार. ही माझी मोठी मुलगी अमृता. हॅलो. ही छोटी मुलगी रुपाली. बरं. बाकी हा सगळा माझा परिवार. अरे वा वा, नमस्कार सगळ्यांना. चला सुरुवात करूया गप्पांना. वैरी काय करता तुम्ही? मी डोंबिवलीला पॅथॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये आहे. सिनियर लॅब टेक्निशियन म्हणून काम करते. बरोबर. मेडिकल फील्डमध्येच पहिल्यापासून? हो हो, पहिल्यापासून. मग मिस्टर काय करतात? ॲज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आहेत. अरे वा, मग सगळे दोघेही मेडिकल फील्डशी हो संबंधित. हो हो हो. मग तुमची ओळख कशी झाली? आधी आम्ही रामबागेत कॉमन गॅलरी आमची हे होती, बिल्डिंग होती. त्या एक घर सोडून एक घर त्यांचं घर होतं. अशी जस्ट ओळख झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि नंतर लग्न झालं. पण त्यांनी प्रपोज केलं का? हो सर. त्यांच्या कसं प्रपोज केलं? म्हणजे थेट विचारलं की चिठ्ठी लिहून? नाही, त्यांच्या कॉलेजमध्ये जेव्हा रोज डे होता हा, तेव्हा त्यांनी मला रोज देऊन प्रपोज केलं होतं. डेअरिंगच आहे त्यांचं. म्हणजे बोलवा त्यांना. हो. नमस्कार. नमस्कार. मग तुम्ही कुठे कुठे तुमची जॉबसाठी फिरायला लागतं तुम्हाला? नाही, माझा एरिया कल्याण आणि डोंबिवली आहे. एवढाच आहे? ठाणे डाऊन आमचा एरिया आहे. हां. माझा कल्याण ईस्ट वेस्ट आणि डोंबिवली ईस्ट वेस्ट. त्याच्यामुळे तुमची बघ खूप दमायला होत असेल ना? दमायला होतं, पण आता ती सवय पण झाली आहे. बरं वहिनी, मला सांगा, मग तुमचे सासू किंवा या सगळ्या कुठे असतात? काय करतात? सासू माझ्याबरोबरच असते. इथेच असतात. काय बोलतात तुम्हाला? तुम्ही त्यांना काही बोलता कधी? हा, आईच बोलते मी. आई, आईच तसं नाही, म्हणजे तुम्ही त्यांना ओरडता किंवा ते तुम्हाला ओरडतात किंवा त्यांनी एखादी गोष्ट तुमच्याशी बोलल्या आणि तुमच्या मनाला लागली, असं कधी होतं? नाही, म्हणजे आम्ही पण सर्व्हिस करते, त्यामुळे आमचं कम्युनिकेशन जरा थोडं कमीच असतं. आणि मुली असतात घरामध्ये, म्हणजे घरी आले की त्यांच्या मुलींचं जरा हे चालूच असतं त्यांचं. आई मला आज अशी बोलली, मग आई मला त्यांच्या कंप्लेंट सांगते, तिने आज असं केलं म्हणून मी त्यांना ओरडले. मग त्या म्हणजे माझ्या वादापेक्षा आजी आणि नातींचाच वाद जरा जास्त असतो. जास्त असतो. बरं, आता तुमच्यासाठी काही प्रश्न. आधी एक गाणं गा, मग प्रश्न विचार. जीव दंगला रंगला गुंगला सा, प्रेमाची आस तू, जीव लागला लाभला ध्यास यो तुझा, गहिवरला श्वास तू, पैल तिरा नेशील साथ मला देशील, काळीज माझ तू, नभ धरती लाल सुख भरती लाल, पुनवचा चांद तू, जीव दंगला रंगला गुंगला सा, प्रेमाची आस तू, जीव लागला लाभला ध्यास यो तुझा, गहिवरला श्वास तू. वा 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 वा. आता पहिला प्रश्न तुमच्यासाठी. या पाठच्या भिंतीवर सोनेरी रंगाची किती फुलं थर्माकोलची चिकटवलेली? 6. अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर. वहिनी, तुम्ही सांगा, मिस्टरांचा आवडता छंद कोणता? गाणं. गाणं काय? गाणं गायला खूप आवडतं. अभिनंदन. आता तुम्ही सांगा, तुम्ही आणि वहिनींनी एकत्र पाहिलेला पहिला चित्रपट? फुलावर काटे. वा, हे सुद्धा बरोबर. आणि आता मी तुम्हाला आता एक अर्थ सांगतो, तुम्ही म्हण ओळखायची. अल्पबुद्धीच्या माणसाच्या कार्याची झेप अल्पच असते. नाही, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. आणि त्यामुळे ही जी 3 उत्तरं तुम्ही बरोबर दिली त्याबद्दल ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. थँक्यू. आणि आता भेटूया कुटुंबात. नमस्कार. नमस्कार. सासूबाई ना? म्हणजे सासूबाई. सासूबाई, येस. बहिणी, आता काय करणार आहात? तुम्ही काय सांगाल ते? मी काय सांगणार? तुम्ही सांगायचं. आम्ही तुमच्याकडे आलोय, हो की नाही? मी काय सांगणार?
मग तक्रार करणार मिस्टरांबद्दल एक नक्की नक्की. करा. म्हणजे त्यांच्याबद्दल एवढी एकच तक्रार असते की त्यांना म्हणजे प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे हवी असते, एकदम नीटनेटकी आणि व्यवस्थित टापटीपपणा हा त्यांचा म्हणजे हे, आणि जेणेकरून ते आमच्याकडून होत नाही. मुद्दाम करता तुम्ही? नाही, मुद्दामच नाही. म्हणजे त्यांचं असं असतं की ऑफिसमधून आलं की चपला लगेच स्टँडवर गेल्या पाहिजे. स्टँड म्हणजे कुठे? एसटी स्टँड? नाही नाही, चप्पल स्टँडवर गेल्या पाहिजे. बॅग लगेच बॅगेच्या जागी कपाटात ठेवली गेली पाहिजे. बॅग? हो अरे बापरे, हे सगळं नियमात आहे. हो हो हो. म्हणून ते त्यांनी थोडं कमी केलं पाहिजे असं वाटतं हो, तुम्हाला? असं मला वाटतंय. काय हो, काय म्हणणं आहे? नाही, याला रेस्ट्रिक्शन नाही म्हणणार मी, कारण मला जरा व्यवस्थितपणा आवडतो, नीटनेटकेपणा आवडतो. जिथली गोष्ट जिकडे असायला हवी तिथेच तेवढीच तिथेच आवडते. हे जेवढं माझं सांगणं असतं, बाकी काही नाही. बरं आणि हे करतात हे तसे, नाही असं नाही. हा, काय आता ही करतील? मुलगी- हा? पर्यायच नाही त्यांच्याकडे. नाही, असं नाही. बरं, पण मला- काय चुकीचं आहे काय मला सांगा. नाही नाही, बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. आम्ही कधी म्हटलं चुकीचं आहे म्हणून. बरं, आणि तुमची तक्रार काय वहिनींबद्दल एक? नाही, माझी तक्रार अशी तिच्याबद्दल काही नाहीये. तक्रार वजा खंत आहे माझी जरा. तक्रार वजा खंत काय आहे? त्याला तक्रार म्हणता येणार नाही, पण कारण मला असं वाटतंय की आताशा ती मला वेळ एवढा देऊ शकत नाही किंवा देत नाही. म्हणजे मला कसं असं वाटतं की काहीतरी वेळ घालवावा, कारण बोलायचं असतं काही किंवा काय करायचं, कारण ती सतत एकतर तिच्या कामामध्ये हा किंवा त्याच्या कामानंतर आल्यानंतर मुलांमध्ये, हा. नाहीतर मग बाकीची कामं असतातच. कारण त्याच्यामुळे. 6 वाजता आम्ही संध्याकाळी भेटतो सगळे. हो. त्याच्यानंतर मग हार्डली किती वेळ मिळतो, आणि अर्धा वेळ तो मग सिरियल मध्ये. हा. आणि मग आता नॉर्मली असं असतं की झोपताना वगैरे आपण बघू, चला 15 मिनिटं बोलूया आजच्या हॅपनिंग्स किंवा काय झालं वगैरे, तर ते आधीच झोपतात. बोलतच नाहीत तुमच्यावर? आता बोलायचं ते सुरुवात करायच्या आधीच झोपून घेतात. बरं, आता इथून पुढे वहिनी, आता वहिनीला राग आलाय तुमचा, कळलं ना? आता तुम्ही मला संधी दिलीत, काय तक्रार आहे म्हणून बोलून टाकू. बोलून आता टाक. सगळं काय आहे. त्यांनी माझा पर्सनल हे फोडलंय ना, मी लवकर झोपते. हो. हो मग. म्हणून राग आलाय हो, तुम्हाला? मग साहजिकच आहे. कार्यक्रम झाल्यावर बघते मी त्यांच्याकडे. बरे. चला, आता वहिनी 5 शब्द दिले 5 जणांकडे. अच्छा. त्यापैकी 3 शब्द असे आहेत जे एका गाण्यात आहेत. ते गाणं तुम्ही ओळखायचं. चला, काय काय शब्द आहेत म्हणून दाखवा. खेळ, खेळ, सानथोर, ओके. हा, जवान, बर, लहान मोठा, हा. पायरीशी. चला, ओळखा गाणं. No ओळखताय? idea. नाही? नाही. चला, वेळ संपली. तुम्ही ऐकवा. काय कल्पना नाही. कुठलं गाणं? लहान थोडं. खेळ मांडला नटरंग. कसं आहे ते? खेळ मांडलं ना. हा 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 हा. सांग थोर नटरंगतलं गाणं आहे, एवढं मला आता ते एवढं रिकरेट होत. चला, नटरंग मधलं गाणं हे तुम्ही बरोबर ओळखलं, पण नेमकं गाणं कोणतं? नाही, खेळ मांडला हे गाणं बरोबर. खेळ मांडला. पण हे वहिनींनी ओळखलं असतं तर वहिनींना बक्षीस मिळालं हो, असतं. नाही बरोबर.